मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या शिवडी परिसरामध्ये आहे. अगदी न्यू मुंबईच्या एकदम लगतचाच एरिया आहे हा, व या ठिकाणी आपल्यासोबत त्या ठिकाणचे नागरिक आहे. आपण विकासावर, इथल्या समस्यावर सविस्तर यांच्याबरोबर बोलणार आहेत. दादा, चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. आपलं नाव काय? माझं नाव प्रतिकराव कांबळे. माझा जन्मच मुंबईचा. मला आज मी 30 वर्ष इथे 30 वर्ष माझं वय 30 आहे. लहानाचा मोठा मी मुंबईतच झालो, या शिवडी विभागातच झालो. आणि मूळ गाव तुमचं, आई वडील वगैरे, पप्पा? माझे आई वडील पण, वडिलांचाही जन्म माझा इकडचा, पण माझं मूळ गाव कोल्हापूर, तालुका पन्हाळा. अच्छा. हां. आणि तुम्ही काय करता? मी नोकरदार माणूस आहे, नोकरी करतो मी. अच्छा, प्रायव्हेट. शिवडीमध्ये, शिवडीविषयी जर आपल्याला जर माहिती जर पाहिजे असली म्हटलं तर नेमके शिवडीमध्ये कशावर शिवडीचं लोकांचं सगळं प्रपंच चालतो? शिवडीचा लोकांचा म्हणजे शिवडी ही अशी नगरी आहे की इथे गिरणगाव, शिवडीला गिरणगाव असं खूप, म्हणजे आधी गिरणगाव म्हणून नावाजलं शिवडी होतं. इथे मिल होते. बरं, गिरगाव वेगळं ना? गिरगाव वेगळं, गिरणगाव शिवडीला याच्यासाठी म्हणायचे की गिरणी कामगारांचे सर्व गिरणी कामगार जे होते कष्टकरी, ते शिवडीतच राहायचे. लालबाग, परळ, शिवडी हा विभाग, हा शिवडी विधानसभा हा त्यांच्यासाठी नावाजलेला, म्हणजे गिरणगाव म्हणून असं नावाजलेलं एरिया होता. त्याच्यानंतर शिवडीमध्ये बघायला गेलं तर सर्व प्रकारचे लोक आहेत. मराठी लोकांचा किती टक्के मराठी, किंवा असे कसं आहे? किती टक्के म्हणजे इथे जवळजवळ 70 ते 75% मराठी, 80% मराठी लोकांची वस्ती आहे. आणि उत्तर भारतीय आणि बाकी सगळे आहेत, मिक्स एरिया आहे या विधानसभेमध्ये. बालेकिल्ला कोणाचा आहे हा? किती काळ कोणाची सत्ता राहील, किंवा आता आमदार कोण? बालेकिल्ला हा शिवसेनेचाच मानला जातो, कारण की बाळासाहेबांचा पहिला आमदार हा शिवडीमध्ये आला आणि त्याच्यानंतर काँग्रेसचा आमदार होता. परत शिवसेनेची सत्ता आली. बालेकिल्ला शिवसेनेचाच, उद्धव बाळासाहेब ठाकरे फॅमिलीचा. एकंदरीत आता निवडणूक जी आहे, आता महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे, तुम्ही नेमका पक्ष वगैरे आहे, कोण सीट लढवतं इथं? कशा पद्धतीचा, एकाची आघाडी वगैरे? उभाटा आणि मनसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आणि महायुती म्हणजे शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष, असे इथे 5 वॉर्डमध्ये निवडणूक लढवतात. बऱ्याच काळानंतर योग आलेले महानगरपालिकेच्या निवडणुकीचे सगळ्यांनाच वाटलं होतं की ही निवडणूक नेमकी कधी होती. मुहूर्त भेटला, खूपच लेट भेटला. एका शिवसेनेच्या आता 2 शिवसेना झाले. नेमकं एकंदरीत जनतेच्या मनात आता काय वारं आहे नेमकं इथं तुमच्या शिवडीमध्ये? बघा, जनतेच्या मनामध्ये एक वारं आणि एक जनतेने म्हणजे ठामपणे शिवडीकरांनी आणि लालबागकरांनी हे केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि स्वतःची लुंगी वाचवण्यासाठी पळून गेलेले एकनाथ शिंदे नको. हे स्पष्ट शिवडीकरांचं आणि मराठी माणसांचं मत. तुम्ही हा जो शब्दप्रयोग केला किंवा हे जे वक्तव्य जे ते केलं आहे तुम्ही, लोकसभा पण झाली, विधानसभा पण झाली, नगरपालिका पण झाली, पण तुम्ही शिंदे सेनेच्या बाबतीत आता हे असं जे विधान करताय का? कारण की एकनिष्ठेच्या नावाखाली आणि एकनिष्ठ हा शब्द ह्याचा विश्वासघात करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या सर्व आमदारांनी केला. ज्यांनी म्हणजे मी आत्ता काँग्रेसचं काम करतो, तरीही एक राजकीय व्यक्ती म्हणून, एक राजकारणात, समाजकारणात काम करत असताना ज्या पक्ष आपल्याला सगळं देतो, आमदारकी देते, नगरसेवक देतो, त्याच्यानंतर आपल्याला खासदार बनवतो आणि आपल्या विभागामध्ये आणि समाजामध्ये एक आपला नवी ओळख आणि नवा चेहरा आपल्याला पक्ष देतो, त्या पक्षाबरोबर गद्दारी करणं हे माझ्या तत्वात, एकनिष्ठेमध्ये माझ्या बसत नाही. परंतु ते खूपच बोलता की मी खूप कार्यकर्ता राहिलो, मला न्याय नाही भेटला, मी आता बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो. बघा, बाळासाहेब गोरगरिबात घरातला एक साधारण कार्यकर्ता आहे मी. बाळासाहेबांचं एक भाषण काढा, मला तारीख नाही आठवत, परंतु बाळासाहेबांनी शिवाजी पार्कमध्ये एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणात सर्व म्हणजे शिवसेनेच्या सभेमध्ये की एकनिष्ठा ही कुठली असावी, तिकीट भेटली नाही म्हणून दुसऱ्याच्या
मांडीवर जाऊन बसणं ह्याला एकनिष्ठा बोलत नाही. मग बाळासाहेबांचं भाषण आहे, बाळासाहेबांचं बाळासाहेबांनी एकनिष्ठेवर चांगलं बोललेलं आहे तिथे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे जे बोलत आहेत हे सगळ्या लोकांना, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आपली खुर्ची आणि काय आणि बी जे पीनी कुठल्या शिड्या लावल्या, ईडी कधी पाठवली आणि CBI काय झालं, कधी पाठवली, कशी पाठवली, ह्याच्यासाठी पळून गेलेला हा पळकुटा नेता मला असं वाटतं. ते राजकारणात ह्या घडामोडी भरपूर घडतात, पण हे एक उत्तम उदाहरण भेटलेलं आहे महाराष्ट्राला किंवा भारताला. हो, असं मला वाटतं की सगळेच करता, पण हे एक उत्तम उदाहरण आहे. सगळंच करतात हे बरोबर आहे, पण हे मोठं उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये, मी असं म्हणेन, आणि नव्या पिढीसाठी. दादा नमस्कार. मुंबई जर आपण बघितलं तर मुंबई ही जगामध्ये मुंबईचं नाव घेतलं जातं मेन म्हणजे. आणि आपण विकासाच्या खूप मोठमोठ्या गप्पा मारतो की 3ऱ्या क्रमांकाची महासत्ता भारत बनणार, परंतु दिल्ली दिलवालो की मुंबई पैसेवालो की, फिल्म स्टार इथं राहता, मोठमोठे उद्योग करणारे लोक इथं राहता, परंतु मुंबईची परिस्थिती एक बाजू जर बघितली तर 1000-2000 लोकांना 4 दरवाजाचं ते बाथरूम असतं संडासचं, त्याची परिस्थिती खूप भयानक आहे. ती वास्तविक सांगितल्या पण जात नाही आणि ते बघायला बघवत पण नाही व दाखवत पण येत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. इतक्या दिवस तुम्हाला पण सत्ता दिली, तुमच्या काळामध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही खूप काही झालं होतं, म्हणून डावळ्यापाशी पावळा काय म्हणते ना, नेला आणि त्याला वाण नाही पण गुण लागला, अशी गंमत झाली आमच्या ग्रामीण भाषेत. काय नेमकं मुंबईची परिस्थिती आज पण तशीच आहे. आपण डिजिटल इंडिया म्हणतो, स्मार्ट सिटी म्हणतो, इथं तर गटारीचं साम्राज्य, संडाची परिस्थिती काय, किती ती अस्वच्छता. फक्त मरीन लाईव्ह, मुंबई सेंट्रल, तुमचं मलबार हिल, इथं झगझगाटे, तुमचं शिवडी किंवा इकडं काय परिस्थिती सगळ्या ठिकाणी. असं आहे की एक नाण्याला एक बाजू नसते, बाजू 2 असतात. त्या पद्धतीने जर आपण विचार केला, 2 बाजू असतात, तर त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर कसं आहे, विकास जो झाला आहे, जो पैसावाला जो राहतो, म्हणजे मलबार हिल त्या साईडला सर्व मालदार पार्ट्या राहतात, इथे जू आहे, जूच्या इथे सर्व फिल्म स्टार राहतात, तुम्ही जे बोलल्याप्रमाणे त्या पद्धतीने. म्हणजे ते लोकांकडे पैसा जास्त आहे, ते लोक टॅक्स देतात. आता माझंच घ्या, मी एक स्लममधला एक छोटासा कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने मी आज माझा जो त्रास तुम्हाला सांगतो आहे एक उमेदवार म्हणून, मी सकाळी उठल्यापासून 7 वाजता मी उठतो, सकाळी 7ला उठलं की मला संडासाला बाहेर जावं लागतं. माझा चिंपाट घेऊन मी जेव्हा बाहेर जातो तर तेव्हा 10 डबे पुढे दिसतात मला. तर मला ते मेंटली किती त्रास होत असेल हे तुम्ही विचार करू शकता. आणि हे जे त्रास आहे आणि जे कमळचं फूल आता आलेलं आहे, जे काही धनुष्यबाण आलं आहे, कमळचं फूल आलं आहे, हे लोक जे बोलतात की आम्ही सत्ता बनवली, आम्ही सत्ता केली, अहो कुठे स्लम रिडेव्हलप झालं आहे, अजून पण तेच आहे. आम्ही पण तिथेच चिंपाट घेऊन चाललो आहे. आम्हाला जर जोरात आलं ना तर आम्ही दाबून पकडतो असा, पण करणार काय, व्यवस्था तशी आहे. आता आमचे मुलं आहेत लहान लहान आणि आमचे बायका आहेत, ते सर्वांची परिस्थिती तीच आहे. पण आपण बोलायचं आमची मुंबई, आमची मुंबई. अरे मुंबई पण काय झाली आहे, तुम्ही काय केलात त्या शिंदे विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, बस अजून काय. आता वॉर्डमध्ये तीच परिस्थिती आहे साहेब. आता शिंदे गटाने केलं आहे काय मला हे सांगा ना. शिंदे गटाने कमळाचा फूल बाळासाहेब ठाकरे ना कमळाबाई बोलायचे त्याला, बरोबर आहे. आता कमळाबाई ते खरं झालेलं आहे, जे आहे ते तुमच्यासमोर कमळाबाई दिसते तुम्हाला, या पद्धतीने मला बोलायचं आहे. पण काही त्रास अजून गेलेलं नाही आहे. मी त्या स्लममध्ये, माझा 55 वय आहे, माझा जन्म त्या झोपडपट्टीमध्ये झालं आणि आजही मी तिकडेच राहतो आहे. कारण माझ्याकडे व्यवस्था काही नाही आहे, व्यवस्था ती शासन बदलते. म्हणून मी लोकांना एवढंच विनंती करतो की आम्हाला निवडून द्या. आम्हाला निवडून द्याल तर आम्ही काय बदल घडवू आणि 100% घडवू. आणि लोकांचं मत आम्हाला पाहिजे, त्या पद्धतीप्रमाणे लोकांच्या हिशोबाने. आता मला जे तिकीट दिलेलं आहे, मी एक गोरगरीब आहे, गोरगरीब असलो तरी पण मी पक्षाला निष्ठावंत आहे. निष्ठावंताला मला निभवलं आहे आणि निष्ठावंतांना सर्वजणं पक्षामध्ये मानून धरतात. मग त्यात लोकांना ते निष्ठावंतांना तिकीट देतात. त्याच्यामुळे मी सर्व मतदारांना मी विनंती करतो की मला तुम्ही मत द्या आणि
तुमच्या मनासारखं तुम्ही काम करून घ्या, बाजूला बसून काम करून घ्या, असा मी एक तुमचा नगरसेवक होईन. तुमचं नाव काय आणि तुमचं मूळ गाव? मी नरेंद्र राजाराम अवधूत. माझं गाव नाही आहे, माझा जन्म इकडेच झाले. वडील किंवा वडिलांचे वडील वगैरे? माझे वडिलांचे वडील इकडे आले होते इकडनं, मग ते माझे वडील इथे जन्मले, ते पण इकडे झाले. मी इकडे जन्मलो, माझ्यानंतर माझा मुलगा इकडे जन्मला, मग त्याच्यानंतर त्याचाही मुलगा, म्हणजे 5 पिढ्या आम्ही ते स्लममध्ये काढतो आहे. तर आम्ही किती त्रास काढत असेल त्याचा तुम्ही विचार करू शकता. आणि लोकांना एवढीच विनंती आहे, मला एवढंच सांगायचं आहे. आणि जे स्लममध्ये राहतात त्यांना सर्वांना मी विनंती करतो, जे बैठे चाळीमध्ये राहतात, जे एकच संडास असतं, ते 10 घरांना एक संडास असतं, तिथे पण तेच अवस्था आहे. 10 घरांना एक नाही हो, जास्त हो, असं कसं काय बोलता? याच्यापेक्षा जास्त घरांना असतं ते. मी बघितलं, कुर्ल्यामध्ये बघितलं मी. 20 असू द्या, एखादी त्या बाजूला 10 घरं आहेत तर त्या बाजूला एक संडास असतं, इथे 10 घरं आहेत तर इथे एक संडास असतं. किती घरं असतात? किती घरां मिळून झोपडपट्टीमध्ये किती घरां मिळून एक टॉयलेट असतं? मध्ये सुलभची आणि सगळ्या गोष्टीची हा त्रास आहेच, परंतु आपण एक शब्द बोललात की तुम्हाला सत्ता दिली. बघा, निवडणूक महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेमध्ये मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून आणि सामान्य मुंबईकर म्हणून मी आव्हान किंवा मी एक गोष्ट मला सांगायचं आहे की काँग्रेसची सरकार कधीच नव्हतं महानगरपालिकेत. आणि ज्यावेळी महानगरपालिकेचा काँग्रेसमध्ये सरकार होतं, सन्माननीय स्वर्गीय मुरलीभाई देवरा महापौर होते, तेव्हा काँग्रेसनी ह्या महानगरपालिकेमध्ये, या मुंबईमध्ये विकासाची एक फळी रेचली होती. विकास कामांचं एक म्हणजे काळाला नुसार जे काळ आहे त्या काळानुसार त्या काळात मुरलीभाई महानगरपालिकेचे महापौर होते मुंबईचे, तेव्हा मुरलीभाईंनी विकासाचं एक सत्र चालू केलं होतं. परंतु आज अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहिजेल तेवढा आणि म्हणजे आशिया खंडातली सर्वात पैसेवाली महानगरपालिका म्हणून मुंबईला बघितलं जातं. तर आज या मुंबईकरांना आणि आमच्यासारख्या छोट्या सामान्य तरुणाला ही भीती आहे की मुंबईची दुरावस्था, दशा आणि तरुणांना इथे म्हणजे तो एक म्हण आहे की मुंबईमध्ये कोण उपाशी झोपू शकत नाही. वडापाव खाऊ ना, पण मुंबई ही सर्वांचं पोट भरते. तर तो वडापावही यांनी बंद नाही केला पाहिजे. म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय प्रोफेसर खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोही महापौर बसेल तो विकास काम करण्यासाठीच बसेल, तरुणांना नोकरीची संधी देण्यासाठीच बसेल, गोरगरिबांना मदत करण्यासाठीच बसेल आणि मुंबईमधल्या झोपडपट्टी ग्राहकांना, स्लमच्या लोकांना तिथे चांगलं आणि व्यवस्थित आपलं स्वतःचं हक्काचं घर देण्यासाठी बसेल, हे मी या ठिकाणी वचन देतो. दादा, महापौराच्या बाबतीत काही लोक म्हणतात की खान महापौर करायचा आहे का बा तुम्हाला? कोण म्हणतं आमचा महापौर होईल तर मराठीच होईल, कोण म्हणतं की उत्तर भारतीय महापौर होईल. तुम्हाला नेमकं याच्यावर काय मत आहे तुमचं? आमचा स्लोगन हे आहे, सर्व धर्म समभाव. आम्ही कुठच्या धर्माला मानत नाही, सर्व धर्म समभाव आहे. हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, सिख असू द्या, मेन म्हणजे माणुसकी धर्म आमचा धर्म आहे. जो माणूस तिथे बसलेला आहे तो माणुसकीने काम केला तर सर्व धर्म एकत्रित येतात आणि धर्मामध्ये धर्म व्यतिरेक नाही आहे. ही माणुसकी हा मोठा धर्म आहे. फक्त जात 2 आहेत, एक महिला आणि एक पुरुष, हे 2 जात आहेत. बाकी आम्ही काही मानत नाही. आमचा पक्ष एकदम निष्ठावंत पक्ष आहे आणि त्या हिशोबाने आम्ही वागतो. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.